नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये दही घालून अतिशय भन्नाट, पौष्टिक आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मंडळी, आजची रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे. याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि लगेचच घरगुती भोजनला फॉलो करून घ्या. वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. ताजं दही घालायचं, दही जास्त आंबटही नसावं. त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करत 1 वाटी पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. रवा जसं भिजेल तसं पाणी घालून मिक्स करायचं. पहा, या स्वरूपाचं इथे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं. 10 मिनटाकरता रवा व्यवस्थित असं भिजण्याकरता साईडला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. इथे तुम्ही पाहू शकता रवा व्यवस्थित असं भिजलेला आहे, छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी मिडियम अशा स्वरूपाची होईल. तर पहा, अशा पद्धतीचे आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा मध्यम अशा स्वरूपाची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तेल घातल्यामुळे आपला पदार्थ छान मऊ लुसलुशीत असा होतो. तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तो म्हणजे आपल्याकडे कुकरचा डब्बा असतो ना, तो छोटा कुकरचा डबा इथं मी घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं बटर पेपर लावून घ्यायचं आहे. तर बटर पेपर लावल्यामुळे काय होतं, आपला पदार्थ खाली डब्याला चिकटत नाही, पटकन असा निघतो. त्यामुळे अगोदर असं बटर पेपर डब्याला लावून घ्यायचा. तर याच्यावरून ना थोडंसं तेल लावून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात. आता पहा, जे रव्याचं मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे. नंतर यामध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा सोडासुद्धा वापरू शकता. अर्धा सॅचेट म्हणजे अर्धं पॅकेट आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे. याच्यावरून थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे इनो छान असा ॲक्टिवेट होतो. आता लगेच याला फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालं. आता याला लगेचच बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता इथे कुकरमध्ये ना अगोदरच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी छान व्यवस्थित गरम झालं, उकळायला लागलं की त्यामध्ये स्टँड ठेवायचं, डबा ठेवून द्यायचा, कुकरचं झाकण लावायचं. कुकरला शिट्टी न लावता याला व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती 20 मिनटे शिजवून घ्यायचं. 20 मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढूया. आता यामध्ये सुरी खुपसून पाहायचं, अगदी व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. आता याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर याच्या कडा आपल्याला व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आज आपण बनवलेला आहे रवा ढोकळा. अगदी छान होतं, पुढे तुम्हाला समजेलच. तर पहा, व्यवस्थित अशा आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊ. तर कडा मोकळ्या करून झाला तर आपण डबा पलटी करून घेऊया. एका डिशमध्ये खाली पलटी करून घ्यायचे आणि बघा, अलगद असा आपला डबा निघालेला आहे. जरासुद्धा मिश्रण डब्याला चिकटलेलं नाही. बटर पेपर लावल्यामुळे सहजच आपला हा ढोकळा डब्यामधून निघाला जातो. बघू शकता ढोकळा किती मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला आहे. अगदी एका वाटीमध्ये भरपूर असा आपला पोटभरीचा ढोकळा तयार होतो. आता आपण याला कट करून घेऊया. सुरुवातीला उभ्या आकारामध्ये आणि नंतर आडव्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊया. बघू शकता किती मस्त जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही जर कधीच रव्याचा ढोकळा बनवला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून पहा, 100% अचूक तयार होतो. तर पहा, इथे आपण ढोकळा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. पहा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार स्पंज असा आपला हा रवा ढोकळा तयार झालेला आहे. बेसनच्या ढोकळ्याची सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे. आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे, नक्की चेक करा. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हा रवा ढोकळा बनवू शकता. अगदी झटपट तयार होतो. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि छान परफेक्टसुद्धा तयार होतं. किंवा घरी अचानक पाहुणे आले तर अशा वेळेस तुम्ही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये हा रवा ढोकळा बनवू शकता. तर सर्व ढोकळा पहा आपण असं काढून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला ना तडका घालायचा आहे. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये कडकडीत असं 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा आणि हे सर्वजण छान असे तडतडले की या ढोकळ्यावरती घालायचं. अगदी चवीला भन्नाट असा आपला हा रवा ढोकळा लागतो.
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रवा ढोकळा घरी एकदा नक्कीच बनवून पहा। सर्व तडका आपल्याला ढोकळ्यावरती घालायचा आहे। मस्त असा इथे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे। सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। पहा ढोकळा किती मस्त दिसत आहे। जितका दिसायला सुंदर दिसतो ना तितकाच चवीला अतिशय अप्रतिम झालेला आहे। ढोकळा तुम्हाला तोडून दाखवते। पहा आतमधून किती छान जाळीदार, मऊ लुसलुशीत आणि स्पंजी झालेला आहे। हा ढोकळा तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबत सुद्धा खायला खूपच भन्नाट लागतो। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक करा, घरगुती भोजनला नक्की फॉलो करा। त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। भेटूया तर आपण पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा। चला तर मग बाय बाय।